रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। श्री क्षेत्र आरण तालुका माढा इथं संत शिरोमणी सावता महाराजांचा 730वा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त तुकाराम महाराज यांचे वंशज बाळासाहेब देहूकर महाराज यांच्या हस्ते श्रीफळ हंडी फोडण्यात आली। या सोहळ्याला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिजित पाटील, माजी सभापती भारत शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे, रमेश बारसकर, सावता परिषदेचे कल्याणराव आखाडे, मृदुल माळी उपस्थित होते। ज्ञानोबा तुकारामचा जयघोष, टाळ मृदंगांचा गजर आणि वारकऱ्यांच्या उत्साहात श्रीफळ हंडी सोहळा चांगलाच रंगला। सुमारे अर्धा तास चाललेला हा नयरम्य सोहळा उपस्थितांनी याची देही याची डोळा अनुभवला। श्री क्षेत्र आरण या ठिकाणी सुमारे 5000 श्रीफळांची हंडी बांधलेली असते। गिड्डे यांच्या या मानकऱ्यांच्या घरून समारंभपूर्व हंडी आणून पारावर बांधली गेली। पांडुरंग व सावता महाराजांच्या पालखी समोर रंगलेल्या या दही कालण्याच्या हंडीभोवती काही श्रद्धेचे नारळ बांधले होते। ती हंडी फोडून हा सोहळा पार पडतो। पांडुरंगाच्या पालखीच्या फडाचा मान आजरेकर परिवार यांचा आहे। संत तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर कुटुंबातील बापूसाहेब देहूकर, बाळासाहेब देहूकर, कानोबा देहूकर यांनी श्रीफळ हंडी फोडली। आरण तालुका माढा येथील संत सावता महाराज संजीवन समाधी मंदिरासमोर हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। बुधवारी दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल आणि संत सावता महाराज यांच्या पालखीची भेट संजीवन समाधी मंदिर इथं झाली। पुष्पवृष्टीनंतर महाआरती झाली। श्री विठ्ठल पालखीचं आरण शिवारात वाजत गाजत स्वागत झाले। अश्वपूजन करून जागोजागी रांगोळी व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।